शेतकरी बंधूंनो, फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये लागवड केल्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोणती पिकं तेजीत राहू शकतात, कोणत्या पिकातून चांगला प्रॉफिट मिळवू शकतो, तर यासाठी मी तुम्हाला काही मल्टिपल क्रॉप्स आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अशी पिकं जी कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये तुम्हाला उन्हाळी हंगामामध्ये चांगला नफा मिळवून देऊ शकतात. शेतकरी बंधूंनो, माहितीसाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही भाजीपाला उत्पादक शेतकरी असाल आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तसेच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक छानशी कमेंट करायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, फेब्रुवारी एंडिंग आणि मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला कोणत्या पिकाची लागवड करणे फायद्याचे ठरू शकते, यासाठी जी महत्त्वाची पिकं मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला छोट्या शेतकऱ्यांसाठी क्विक रिटर्न्स म्हणजे जलद परतावा देणारी काही पिकं आपण बघूया, आणि त्याच्यानंतर मोठ्या शेतकऱ्यांसाठी थोडीशी जास्त भांडवल लागणारी परंतु हाय प्रॉफिट म्हणजे चांगला जास्त नफा मिळवून देणारी पिकं आपण बघणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी आपल्याकडे उपलब्ध सुविधेच्या अनुसार आपण कोणती पिकं करावी याची एक छोटीशी टिप्स मी तुम्हाला देणार आहे. छोट्या शेतकऱ्यांसाठी जी पिकं आहे, तर याच्यामध्ये पहिलं पीक शेतकरी बंधूंनो, वाल या पिकाची तुम्ही लागवड करू शकता. लेबरची सुविधा तुमच्याकडे कशी आहे त्यानुसार, घरचं जर 3-4 लेबर असेल तर साधारण 5 गुंठे लागवड करा, आणि लेबर जास्त असेल तर 10 गुंठ्यापर्यंत लागवड करा. क्विक रिटर्न्स देणारं पीक आहे शेतकरी बंधूंनो, म्हणजे जलद परतावा देणारं पीक आहे, कमी खर्चातलं पीक आहे, आणि 3.5 ते 4 महिन्याचं पीक आहे. याच्यामध्ये जे उत्पादन आहे तर लागवडीनंतर 50-55 दिवसाला उत्पादन निघायला सुरुवात होते. उन्हाळी हंगामामध्ये वाल पिकाची एरवी तशी लागवड कमी असल्याने एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये वाल पिकाला दर चांगले मिळू शकतात आणि चांगले पैसे वाल पिकातून तुम्हाला मिळू शकते. त्याच्यामुळे वाल एक छोट्या शेतकऱ्यांसाठी चांगलं पीक आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, छोट्या शेतकऱ्यांसाठीच जे दुसरं महत्त्वाचं पीक आहे तर ते आहे चवळीचं पीक. हे पण क्विक रिटर्न देणारं पीक आहे शेतकरी बंधूंनो, कमी खर्चातलं पीक आहे आणि साधारण 80 ते 90 दिवसाचं पीक आहे. लागवड केल्याच्या नंतर एक 45-50 दिवसांनी चवळी पिकाचा जो तोडा आहे तर निघायला सुरुवात होतो. म्हणजे जे प्रत्यक्ष उत्पादन या पिकातून जे निघतं तर ते महिना 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला तिथं निघायला सुरुवात होते, आणि पुढचे साधारण 1.5 ते 2 महिने उत्पादन या पिकातून मिळतं. उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा चवळी पिकातून चांगले पैसे तुम्हाला राहू शकतात. छोट्या शेतकऱ्यांसाठी चांगलं पीक आहे. त्यानंतर नंबर 3चं जे महत्त्वाचं पीक आहे शेतकरी बंधूंनो, वन टाइम हार्वेस्टिंग पीक तुम्हाला सांगतो, कोथिंबीर. फेब्रुवारी एंडिंगपर्यंत कोथिंबिरीची तुम्हाला लागवड करता येते, किंवा एरवी पूर्ण उन्हाळाभर कोथिंबिरीला दर चांगले राहतात. साधारण 35-40 दिवसाचं पीक आहे, सगळ्यात कमी खर्चिक पीक आहे आणि वन टाइम हार्वेस्टिंग पीक आहे. उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीर पिकाचं उत्पादन एरवी कमी निघतं आणि मार्केटमध्ये आवक कमी राहते, त्याच्यामुळे दर पण चांगले मिळतात. त्यामुळे कोथिंबीर पिकातून 100% तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये चांगले पैसे मिळू शकतात. हे पण एक बेस्ट पीक आहे. त्यानंतर छोट्या शेतकऱ्यांसाठीच पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे तुम्ही भेंडी पिकाची लागवड करू शकता. साधारण 10 मार्चपर्यंत तुम्हाला भेंडी पिकाची आणखी सुद्धा लागवड करता येते. फेब्रुवारी एंडिंगपर्यंत जर लागवड केली तर योग्यच आहे. साधारण 3-3.5 महिन्याचं हे पीक आहे आणि चांगला परतावा देणारं हे पीक आहे. कमी खर्चातलं पीक आहे, लवकर येणारं पीक आहे. लागवडीनंतर 45-50 दिवसांनी भेंडी पिकातून प्रत्यक्ष उत्पादन आपल्याला मिळायला सुरुवात होते, आणि पुढचे साधारण 1.5-2 महिने कंटिन्यू तोडा या पिकातून आपल्याला मिळत राहतो. उन्हाळी हंगामामध्ये भेंडी पिकाला मागणी पण चांगली राहते. योग्य नियोजन जर तुम्ही ठेवलं, म्हणजे पाणी व्यवस्थापन, खत आणि फवारणीचं नियोजन जर तुमचं चांगलं असलं तर उन्हाळी हंगामात सुद्धा भेंडी पिकातून चांगले पैसे तुम्हाला मिळवता येऊ शकतात.
चांगलं पीक आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी. लेबरची समस्या या पिकामध्ये असते, त्याच्यामुळे घरचं लेबर जर असेल तर थोडंसं 5-10 गुंठे तुम्ही लागवड करू शकता. लेबर जर मुबलक तुमच्याकडे असेल तर 10-20 गुंठ्यापर्यंत लागवड तुम्हाला या पिकाची करता येते. चांगलं पीक आहे. त्यानंतर छोट्या शेतकऱ्यांसाठीच शेवटचं महत्त्वाचं पीक सांगतो शेतकरी बंधूंनो, आणि या पिकासाठी हा शेवटचा टप्पा आहे, ते म्हणजे मेथी. मेथी पिकाची तुम्ही फेब्रुवारी एंडिंगपर्यंत पेरणी करू शकता. त्याच्यानंतर मेथी पीक उन्हाळी हंगामामध्ये येत नाही, त्याची जळ खूप जास्त होते. त्याच्यामुळे एकंदरीत एक 30 ते 35 दिवसाचं हे पीक असल्यानं एक 25 फेब्रुवारीपर्यंत जरी तुम्ही मेथी पिकाची पेरणी केली तर 20-25 किंवा 30 मार्चपर्यंत तुमची मेथी हार्वेस्टिंगला येणार आहे. उन्हाळी हंगामात मेथी पिकाला जी मागणी आहे, मेथीच्या भाजीला दैनंदिन आहारातलं हे एक मुख्य पालेभाज्या पीक असल्यानं मागणी चांगली राहते आणि चांगले पैसे या पिकातून तुम्हाला होऊ शकतात. अतिशय कमी खर्चाचं पीक आहे आणि कमी पाण्यात येणारं पीक आहे. त्याच्यामध्ये आणखी एक पीक तुम्ही महत्त्वाचं करू शकता, ते म्हणजे गवार. या पिकाची तुम्ही लागवड करू शकता. फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये गवार पिकातून सुद्धा चांगले पैसे तुम्हाला एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये मिळू शकतात. साधारण एक 80-90 दिवसाचं पीक आहे शेतकरी बंधूंनो. लागवडीनंतर एक 40-45 दिवसांनी गवार पिकातून तोडा निघायला सुरुवात होते. तिसऱ्या दिवशी तोडा देणारं हे पीक आहे. एकदम कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणारं पीक आहे. त्यानंतर आता जे मोठे शेतकरी आहे, म्हणजे ज्यांना 1 एकर, 2 एकर, 3 एकरपर्यंत लागवड करायची आहे, ज्यासाठी भांडवल लावण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी जे पीक आहे, तर याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो तुम्ही कारले या पिकाची लागवड करू शकता. साधारण एक 120 ते 150 दिवसाचं पीक आहे. प्रत्यक्ष लागवडीनंतर 55-60 दिवसांनी उत्पादन निघायला सुरुवात होते. पण कारल्यासाठी शेतकरी बंधूंनो खर्च हा खूप जास्त येतो. उन्हाळी हंगामात कारल्याची लागवड कमी असल्याने दर चांगले मिळतात, पण खर्च जास्त येतो. त्याच्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांसाठी हे पीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मल्चिंग करणं गरजेचं आहे. बेड मल्चिंग जर असेल तर उत्पादन चांगलं निघतं. शिवाय तार आणि बांबूची बांधणी याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी आहे, तरच तुम्ही या पिकातून चांगलं उत्पादन जे तर मिळवू शकतात. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं जे पीक आहे, तर याच काळामध्ये तुम्ही करू शकता, ते म्हणजे गिलके किंवा दोडक्याची लागवड तुम्हाला या काळात करता येते. साधारण 120 ते 150 म्हणजे 4.5 महिन्याचं पीक आहे. प्रत्यक्ष लागवडीनंतर 45-50 दिवसांनी उत्पादन याही पिकातून निघतं. पण याही दोन्ही पिकांना शेतकरी बंधूंनो बेड मल्चिंग तुम्हाला अवश्य आहे. बेड मल्चिंग शिवाय या पिकातून उन्हाळी हंगामात चांगलं उत्पादन तुम्हाला मिळू शकत नाही, कारण हीट खूप जास्त असते. त्याच्यामुळे शिवाय तार आणि बांबू बांधणीचा एक खर्च असतो. म्हणजे एकंदरीत जे भांडवलचा जर विचार केला तर जास्त भांडवल लागणारं पीक आहे, पण हाय प्रॉफिटेबल पीक आहे. त्यानंतर खरबूज पिकाची तुम्हाला लागवड करता येते. साधारण 25 फेब्रुवारीपर्यंत जरी लागवड केली तरी चालते. एरवी संपूर्ण उन्हाळी हंगामात आपण खरबूज पिकाची लागवड करू शकतो, पण मार्चच्या पुढे जर तुम्ही गेला तर खरबूज पिकामध्ये अपेक्षित उत्पादन थोडंसं कमी निघतं. त्याच्यामुळे एक 25 फेब्रुवारीपर्यंत खरबूज पिकाची लागवड केली तर उत्पादन पण चांगलं मिळेल. आणि शेतकरी बंधूंनो रेटचा जर आपण विचार केला तर खरबूज पिकाला मागणी चांगली असते. 20-25 टनापर्यंत जरी तुम्ही उत्पादन प्रति एकर काढलं तर चांगला प्रॉफिट खरबूज पिकातून तुम्हाला मिळू शकतो. मोठ्या शेतकऱ्यांसाठी चांगलं पीक आहे. बेड मल्चिंग या पिकासाठी सुद्धा आवश्यक आहे आणि खूप जास्त भांडवल लागणारं जरी पीक असलं तरी या पिकातून मिळणारा प्रॉफिट हा तगडा आहे. त्याच्यामुळे हे पीक मोठ्या शेतकऱ्यांसाठी एक प्लस पॉईंट ठरू शकते उन्हाळी हंगामामध्ये. आणि याच्यानंतर शेवटचं जे पीक आहे शेतकरी बंधूंनो, जर तुमच्याकडे नेट सीडची सुविधा असेल तर मिरची पिकाची तुम्ही लागवड करू शकता. मिरची प्रत्यक्ष जर आपण बघितलं तर याच्यामध्ये व्हरायटीनुसार तुम्ही गेला तर वर्षभर चालणाऱ्या पण व्हरायटी आहे, 6 माही चालणाऱ्या व्हरायटी आहे, म्हणजे सिजनेबल व्हरायटी आहे. 3.5, 4, 5 महिन्यापर्यंत चालणाऱ्या सुद्धा व्हरायटी आहे. प्रत्यक्ष लागवडीच्या नंतर 55-60 दिवसांनी मिरची पिकातून उत्पादन निघतं शेतकरी बंधूंनो. लेबर तुमच्याकडे जर जास्त उपलब्ध असेल तर 10 गुंठे, 20 गुंठे, 1 एकरपर्यंत तुम्ही लागवड करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला जी शिमला मिरची आहे त्या मिरचीची सुद्धा लागवड करता येते. शेतकरी बंधूंनो, ही जी 9 ते 10 पिकं मी तुम्हाला सांगितली, तर फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत
यापैकी कोणत्याही पिकाची जर तुम्ही लागवड केली तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या पिकातून तुम्हाला जेमतेम चांगला प्रॉफिट जो आहे तर तो मिळू शकतो. तुम्हाला जर एकदम कमी कालावधीमध्ये जलद आणि चांगला नफा हवा असेल तर याच्यामध्ये कोथिंबीर, मेथी, भेंडी, चवळी आणि गवार ही जी पिकं आहे तर ही अतिशय सुरक्षित आणि जलद परतावा देणारी पिकं आहे, कमी कालावधीची पिकं आहे. यामध्ये आपल्याकडं उपलब्ध असलेल्या सुविधेनुसार पिकांची लागवडीसाठी निवड करावी. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहितीसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.